आज आपण एका अशा वनस्पतीची ओळख करून घेणार आहोत जिचे गुणधर्मच एका मोठ्या विरोधाभासावर आधारलेले आहेत. तिचं नाव आहे लेडम पॅलेस्ट्रे, जिला आपण मार्श टी म्हणूनही ओळखतो. जरा विचार करा, दुखापत झाली आहे, ती जागा अगदी थंड पडली आहे आणि त्यावर आराम मिळवण्यासाठी गरम शेक नाही तर चक्क बर्फासारख्या थंड वस्तूची गरज भासते आहे. हाच तो विरोधाभास आहे जो लेडम पॅलेस्ट्रोला इतकं खास बनवतो आणि आपल्या पारंपरिक विचारांना एक प्रकारे आवाहनच देतो. ही आहे ती वनस्पती लेडम पॅलेस्ट्रे. दिसायला तर अगदी सामान्य जंगली वनस्पती आहे. हॅनेमन यांच्या मते नैसर्गिक अवस्थेत हिचा तसा काही उपयोग नसतो, पण जेव्हा एका विशिष्ट होमिओपॅथिक प्रक्रियेद्वारे हिच्यात लपलेले औषधी गुणधर्म जागे केले जातात तेव्हाच तिची खरी शक्ती आपल्याला दिसते. चला तर मग आता याच्या मूळ विरोधाभासाकडे वळूया, आणि तो म्हणजे थंडी. कारण याच एका गुणधर्मावर या औषधाची संपूर्ण ओळख उभी आहे. ज्या व्यक्तीला या औषधाची गरज असते तिच्या शरीरात नैसर्गिक उष्णतेची, म्हणजे ज्याला ॲनिमल हीट म्हणतात, त्याची खूप कमतरता असते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्या व्यक्तीला आतून आणि बाहेरून सतत थंडी वाजत राहते. आणि गंमत बघा कुठे आहे. शरीर आधीच इतकं थंड आहे, पण आराम उष्णतेने मिळत नाही तर बर्फासारख्या थंड उपचारांनी मिळतो. इतकंच नाही तर अंथरुणाची साधी उष्णताही त्या व्यक्तीला सहन होत नाही. कमाल आहे ना? आणि हे किती टोकाचं असू शकतं हे या वाक्यावरून कळतं. विचार करा, असह्य वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी बर्फाच्या थंड पाण्यात पाय बुडवून ठेवण्याशिवाय दुसरा कुठलाच उपाय नसतो. हेच या औषधाचं सर्वात महत्त्वाचं मार्गदर्शक लक्षण आहे. आता पाहूया हाच थंडीचा गुणधर्म लेडमच्या सगळ्यात प्रसिद्ध उपयोगाशी कसा जोडला जातो. आणि तो उपयोग म्हणजे टोकदार वस्तूंमुळे होणाऱ्या जखमा. लेडमचा वापर खास करून अशा जखमांवर होतो ज्या टोकदार वस्तूंमुळे होतात. मग तो एखादा खिळा लागणं असो, उंदराचा चावा असो, डास किंवा दुसऱ्या कीटकांचा दंश असो, किंवा अगदी साधा काटा रुतलेला असो, या सगळ्यावर लेडमचा विचार केला जातो. पण ह्या सगळ्या जखमांमध्ये एक समान धागा आहे जो लेडमला इतरांपेक्षा वेगळं ठरवतो. सामान्यपणे जखम गरम असते, सुजलेली असते, पण इथे जखमी झालेला भाग स्पर्शाला आश्चर्यकारकपणे थंड लागतो. फक्त जखमांपुरतंच नाही हा. लेडमचा आणखी एक मोठा उपयोग सांधेदुखीमध्ये, विशेषतः संधिवात आणि गौटमध्ये दिसून येतो. आणि इथेही त्याचा तोच अनोखा स्वभाव कायम राहतो. म्हणजे दुखणं तीव्र असो किंवा जुनाट, दोन्ही प्रकारच्या सांधेदुखीत हे उपयुक्त ठरतं. तीव्र अवस्थेत सांधे सुजलेले आणि गरम वाटत असले तरी रुग्णाला त्यावर पांघरून नको असतं, त्याला ते उघडे थंडच हवे असतात. तर जुनाट अवस्थेत लहान सांध्यांमध्ये युरिक ॲसिडच्या अशा वेदनादायी खड्यांसारख्या गाठी तयार होतात, ज्यांना गाऊट स्टोन्स असंही म्हणतात. आणि हो, अजून एक खूप खास गोष्ट म्हणजे वेदनांची दिशा. ह्या वेदना अनेकदा पायांपासून सुरू होतात आणि हळूहळू वरच्या दिशेने प्रवास करतात, गुडघे, कंबर आणि अगदी खांद्यांपर्यंत पोचतात. म्हणजे सांधेदुखीच्या बाबतीतही तोच नियम लागू होतो. सांधे कडक होतात, सुजतात, ठणकतात, पण आराम मिळतो फक्त आणि फक्त थंड उपचारांनीच. हा थंडीचा धागा सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठेच सुटत नाही. चला तर मग या सगळ्या माहितीचा थोडक्यात आढावा घेऊया, जेणेकरून लेडमची मुख्य ओळख आपल्या कायमची लक्षात राहील. हे 4 मुद्दे म्हणजेच लेडमची सहीच आहे. 1. शरीरातली कमालीची थंडी. 2. थंड उपचारांनीच मिळणारा आराम. 3. टोकदार वस्तूंमुळे झालेल्या जखमा. आणि 4. पायांकडून वरच्या दिशेने जाणारी सांधेदुखी. हे इतकं लक्षात ठेवलं की लेडमचं चित्र डोळ्यासमोर अगदी स्पष्ट उभं राहतं. तर अशी आहे ही एक साधीसुधी दिसणारी वनस्पती जी स्वतःमध्ये इतका मोठा विरोधाभास जपून आहे. खरंच निसर्गातले असे चमत्कार आपल्याला पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडतात.